सरपंच देव यांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे। जितू पाटील यांना पण विनंती आहे की आपण सुद्धा स्टेजवर येऊन बसण्याची कृपा करावी। अरे घ्या चला राजेंद्र ठाकूर यांच्या शुभ हस्ते रवींद्र तुकाराम पाटील माजी सरपंच देव यांचा यथोचित मान सन्मान, मायेची उपदार शाल, सौंदर्याचे प्रतीक पुष्पगुच्छ व या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यथोचित मान सन्मान। धन्यवाद काका, आपण इथे आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आपलं पुनश्च एकदा धन्यवाद। फोर टू कॉम्बॉक्स। हॅलो सुरेश मात्र आपण जायचं आहे हंपायर करणंच रे। हनुमान नाईक यायचं आहे आपण। या सर या हनुमान नाईक सर यायचं आहे समालोचन करण्यासाठी यायचं आहे। जितेंद्र पाटील यांचं सुद्धा यथोचित मान सन्मान महेश पाटील यांच्या शुभ हस्ते। अनिरुद्ध हा या सामन्याचा सामनावीर ठरला आहे। मी स्वप्नील म्हात्रे याला विनंती करतो की त्यांचा सामनावीराचा पुरस्कार द्यायचा आहे। वेल प्लेड स्वप्नील। खरं तर या मॅच मध्ये सामनावीरचं हे पारितोषिक खरं तर जरूर तुला मिळाले। आणि आता सुपर 3 मध्ये खरं तर खारपाडा 11 हा संघ दाखल झाला। स्वप्नील काय म्हणशील? सर्वप्रथम मी पुन्हा एकदा आयोजकांचे धन्यवाद मानेन की त्याने आम्हाला खेळण्याची संधी दिली इथे। आणि पण खारपाडा गावाची नाईटची पहिला बक्षीस आहे हा, आम्हाला खूप अभिमान वाटतोय आता। हे थँक्यू, बेस्ट ऑफ लक। कारण की सामना सुरू झाला आहे। खरं तर सुपर 3 साठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा। मॅचकडे जाऊया आपण। HSC भाल आणि त्यांच्या विरोधात संघ मात्र पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये। जरूर लढत आपण पाहतोय। साईनाथ नार्वेल बेडी अशी लढत खरं तर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल। पहिला चेंडू जरूर आपल्याला पाहायला मिळाला, राईज झाला, हलकासा बाउन्स झाला चेंडू। आणि तदनंतर जर का आपण विचार केला तर सिंगल रन्स स्कोर कार्डवरती जरूर आपल्याला पाहायला मिळतोय। गावदेवी दीव आयोजित गावदेवी चषक 2026 खरं तर हे पहिलं पर्व आपण पाहतोय। सुपर 6 मधील लढती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। एका बाजूला HSC भाल त्यांना फाईट करत असताना साईनाथ नार्वेल बेडी टॉस जिंकला या मॅच मध्ये। नार्वेल बेडी या संघाने आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय। 3 षटकांची लढत, क्षमा असावी 2 षटकांचा हा सामना आपण पाहतोय। फलंदाज मैदानाच्या आतमध्ये निकित आणि तुषार अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय। पाठीमागे जात असताना कमालीचा झेल पकडलाय। इट्स अ फर्स्ट विकेट डाऊन। बॅट्समन तुषार वर्तक बॅक टू द पॅव्हलियन। कमालीचा झेल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला। तुषार बाद झाला आणि तदनंतर HSC भाल संघाचा संकट मोचक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळेल। अर्थातच खेळाडू असेल राहुल म्हात्रे। राहुल या खेळाडूला खरं तर 3ऱ्या क्रमांकावरती आपण पाहतोय। 2 षटकांची लढत। आज मोठ्या संख्येने प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत। आजच्या रात्रीतील पहिला जो सामना पाहिला त्या सामन्यामध्ये खारपाडा 11 हा संघ खरं तर सुपर 3 मध्ये दाखल जरूर झालाय। आज खरं तर ए गटातील खरं तर संघ आपण पाहणार आहोत। ए पूल
आणि त्याचबरोबरीने सुपर 6मध्ये जे 4 संघ गेलेले आहेत, खरं तर त्या 4 संघातील खरं तर लढती देखील आपण पाहतोय. पहिली लढत आपण पाहिली होती खारपाडा आणि त्यांच्या विरोधात जय भवानी कोपरोली, आणि तदनंतर सुपर 6मध्ये जे 2 संघ आणखीन दाखल झाले होते, अर्थातच मैदानाच्या आतमध्ये साईनाथ नार्वेलबेडी आणि त्यांच्या विरोधात HSC भाल अशी लढत मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय. स्ट्राईक गोलंदाज सचिन, शॉर्टपी चेंडू होता, खरं तर दिशा दिले चेंडूला, डीप कव्हरला चेंडू ट्रॅव्हल होत असताना सिंगल कंप्लीट, सेकंडचा कॉल, रन्स या ठिकाणी दुसरी घेत असताना आता तिसऱ्या पंचांची मागणी मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. खेळाडू सुरक्षित आहे की नाही हे मात्र आता पाहिलं जाईल. जाऊया आपण खरं तर या ठिकाणी न्यायालयात, आणि दूध का दूध और पाणी का पाणी स्टार टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून खरं तर रिप्ले टेलिकास्टमध्ये खरं तर आपण जरूर पाहणार आहोत की खेळाडू सुरक्षित आहे की नाही. या ठिकाणी खरं तर म्हात्रे सरांचं शुभागमन आम्ही जरूर होत असताना पाहतोय. त्यांचं देखील मनस्वी आपण स्वागत करूया. खरं तर खूप जुने खेळाडू आहेत, टेनिस बॉल क्रिकेटची प्रचंड आवड, खरं तर सरांना आणि या ठिकाणी ते उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक स्वागत करूया आपण. रिप्ले टेलिकास्टमध्ये जरूर आपण पाहतो खेळाडू आतमध्ये जाण्याचा प्रयत्न या ठिकाणी जरूर आपण पाहतोय. बॅट ग्राउंडिंग करण्याचा प्रयत्न होता, परंतु या ठिकाणी जरूर पाहिलं जाईल. तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी जरूर आपण घेतोय. फ्रेम बाय फ्रेम तर या ठिकाणी आपण पाहतोय की खेळाडू सुरक्षित आहे की नाही. पहिल्या रात्रीत ज्यांच्या पवित्र शुभ असते या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ सोहळा संपन्न झाला, असे तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके नेते सन्माननीय वैकुंठदादा पाटील दादांची उपस्थिती आजच्या रात्रीमध्ये देखील आपण पाहणार आहोत. थोड्या क्षणात या क्रीडांगणावरती वैकुंठदादांची उपस्थिती आपण होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि खरं तर रिप्ले टेलिकास्टमध्ये जरूर आपण पाहतोय की हा खेळाडू सुरक्षित आहे की नाही. ए पूलमधील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल. ऑर्बिश अँड PU11 मंगलमूर्ती कालुंद्रे त्यांना फाईट करेल टीम मोर्या 11 पलसपे, आणि खेळाडू धावबाद असेल, नो डाऊट इट्स अ परफेक्ट रन आउट, फलंदाज बाद. फलंदाज बाद झाला निखिल, आणि तदनंतर चौथ्या क्रमांकावरती सागर या खेळाडूला जरूर आपण पाहतोय. धावसंख्येचा जर का आपण विचार केला तर पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना 2-2 खरं तर 2 रन्स स्कोरकार्डवरती जरूर पाहायला मिळतात. 2 विकेट्स गमावलेत बॅटिंग करत असताना HSC भाल संघाने. सर्व समर्थकांना, क्रीडा चाहताना आमची विनंती असे की बाउंड्री लाईन पासून थोडं अंतर आपण ठेवा. मग नार्वेल बेडीचे समर्थक, भालचे समर्थक जे इकडे उपस्थित राहिलेत त्या सर्वांना आमची विनंती असेल, सामना महत्त्वाचा आहे. जो संघ या मॅचमध्ये विजेता राहील तो संघ खरं तर सुपर 3मध्ये दाखल होईल. आजच्या रात्रीत पहिला संघ अर्थातच खारपाडा 11 हा संघ सुपर 3मध्ये दाखल झाला. मुख्य रस्त्यावरती ज्या 2 व्हीलर्स उभ्या आहेत, जी रिक्षा उभी आहे, त्या सर्वांना आमची विनंती आहे, आपण आपल्या 2 व्हीलर्स, रिक्षा, 4 व्हीलर पार्किंग एरियामध्ये पार्क करा. अन्यथा तिकडे आयोजक येतील. आम्ही वारंवार सर्वांना विनंती करतोय, आपल्या 2 व्हीलर कोणीही रस्त्यावरती पार्क करू नका आणि रस्त्यावरती थांबून कुणीही सामना पाहू नका प्लीज. नेक्स्ट बॉल मोठा हिट खेळायचा होता, परंतु पंचांचा निर्णय आला. इट्स अ वाईड बॉल, ऑफ स्टिकच्या दूर राहणारा चेंडू. इट्स अ वाईड बॉल अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून चेंडू राहिला दूर, आणि तदनंतर पंचांचा खरं तर निर्णय या ठिकाणी जरूर आपण पाहिला. इट्स अ वाईड बॉल. धावसंख्या 3 स्कोरकार्डवरती जरूर आपण पाहतो. या षटकातील चेंडूंचा जर का आपण विचार केला तर 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय, 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल.
वाढवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न जरूर आपण पाहिला. स्क्वेअर लेग रिजनकडे चेंडू 38 सर्कलच्या अगदी सीमा रेषेवरती फील्ड करण्यात आला. रन्स आले, एक सिंगल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 4 ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. 4ला 2 अशी धावसंख्या स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. मी सर्व खेळाडूंना विनंती करेल, खरं तर नार्वेल बेडी आणि त्याचबरोबरीने भाल संघाला आपण थोडं स्पीडअप करा प्लीज. आजची शेवटची रात्र या स्पर्धेतील. यानंतर होणारी लढत ए गटातील पहिला सामना असेल. मंगलमूर्ती कालुंद्रे आणि त्यांना फाईट करेल मोरिया 11 पलसपे. दोन्ही संघांच्या संघनायकांना आमची विनंती असेल, आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. कालुंद्रे आणि त्याचबरोबरीने पलसपे ए गटातील पहिली लढत, बिग फाईट, हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही कॅप्टन्सला विनंती असेल, चला यावं आपण. चला अधिकचा वेळ घेताय आपण प्लीज, विनंती असेल. नार्वेल बेडी संघाला आम्ही विनंती करतोय, आपण प्रत्येक चेंडूवरती क्षेत्ररक्षण बदलवू नका प्लीज. लेफ्ट हँडेड बॅट्समन जरूर आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु वेल वाचवा, क्रिकेट वाचवा, हे नेहमी आम्ही सर्व खेळाडूंना सांगत असतो. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 4 रन स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. एखादा मोठा फटका अपेक्षित असेल मैदानाच्या आतमध्ये. पुढचा चेंडू दिशा द्यायची होती, परंतु ऑफ स्टिक वरती राहणारा चेंडू निर्धाव ठरलाय. 2 षटकांच्या मॅच मध्ये तुम्ही सेन्सिबल क्रिकेट का खेळताय? तुम्हाला आक्रमक फटकेबाजी करायची आहे. खरं तर अभी नाही तो कभी नाही अशा प्रकारच्या स्पर्धा वारंवार आयोजित केल्या जात नाही आहेत. पहा, तुम्हाला 365 दिवस वाट पाहावी लागेल. षटकातील लास्ट बॉल समोरला आहे. डान्सिंग नाव द विकेट. दिशा दिलंय चेंडूला, गॅप शोधलाय, तदनंतर खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. सिंगल कंप्लीट, सेकंडचा कॉल. रन्स आल्या 2. तिसऱ्यासाठी प्रयत्न आणि तिसरी रन्स पूर्ण झाल्या. रन्स आल्या एकूण 3. या 3 धावन संख्येच्या मदतीने धावसंख्या आता स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. 7 ऑन दी बोर्ड. 7 रन स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. 2 विकेट्स खरं तर गमावलेत बॅटिंग करत असताना HSC भाल या संघाने. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकानंतर रन्स आपण स्कोर कार्ड वरती जरूर पाहतोय. 7 ऑन दी बोर्ड. 7 रन स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळतात. येणार अंतिम षटक, स्लॉग ओव्हर, डेट ओव्हर. भैरवीचं हे षटक. खरं तर 2 ओव्हरचीच तर मॅच आहे आणि या 2 ओव्हरच्या मॅच मध्ये किमान तुम्हाला 21-22 रन्स कराव्या लागतील. ऑन स्ट्राईक वरती खेळाडू असेल सागर. लेफ्ट हँडेड बॅट्समन सागरला आपण पाहतोय. अंतिम षटकासाठी सत्य विजय हा गोलंदाज जरूर आपल्याला पाहायला मिळेल. अंतिम षटक, अंतिम षटकातील पहिला चेंडू. पुलचा फटका. खरं तर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न जरूर आपण पाहिला. निर्धाव चेंडू आलाय. टाळ्यांचा कडकडाट यावेळेस नार्वेल बेडी संघाच्या बाजूने आपण पाहतोय. त्यांना ठाऊक आहे हीच तर खरी संधी आहे. मोठ्या स्पर्धेमध्ये जेव्हा पारितोषिक मिळतं ना, तेव्हा संपूर्ण गाव मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळेल. आजच्या रात्रीमध्ये खरं तर ह्या मॅच मध्ये जो संघ विजेता राहील तो अक्षरशः झोपणार नाहीये. सुदर्शन म्हात्रे, आपण कुठे असाल तर प्लीज आपण यायचंय. तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी घेतली जाईल. ऍक्शन तपासली जाईल. गोलंदाजी वरती खरं तर आक्षेप नोंदवलाय. 90 अंशाचा कोण गोलंदाजी करत असताना यायला हवाय आणि तो पाहायला मिळत नाहीये. त्यासाठी खरं तर हा आक्षेप नोंदवलाय. पुन्हा एकदा पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न. यष्टिरक्षक बीट झालाय. तदनंतर सिंगल रन्स या ठिकाणी 22च्या स्वरूपाने जरूर पाहायला मिळेल. एका धावेने धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. 8 ऑन दी बोर्ड. 8 रन्स स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. बूंद बूंद से सागर बनता है. एका एका थेंबाने खरं तर सागर तयार होतं, समुद्र तयार होता आणि एका एका रन्सने टार्गेट सेट होता आणि प्रत्येक रन्स ही क्रिकेटमध्ये अतिशय महत्त्वाची. इच अँड एव्हरी सिंगल रन्स इज मोस्ट इम्पॉर्टंट इन क्रिकेट. राजकारणामध्ये एका मताला किंमत आहे.
शैक्षणिक क्षेत्रात एका गुणाला किंमत आहे आणि व्यवहारामध्ये एका एका रुपयाला किंमत आहे. क्रिकेटमध्ये प्रत्येक सिंगलला महत्त्व आहे. प्रत्येक सिंगल रन्स ही महत्त्वाची राहील या ठिकाणी या मॅचमध्ये. धावसंख्या स्कोरकार्डवरती जरूर आपण पाहतोय 8 ऑन दी बोर्ड. अंतिम षटकातील 4 चेंडूंचा खेळ या ठिकाणी बाकी असेल. टार्गेट सेट करणार हे 4 चेंडू. आज लढावं लागेल भाल संघाला, आज लढावं लागेल नार्वेल बेडी या संघाला दत्ता सरांच्या नेतृत्वात. खरं तर हा संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. ओ लॉफ्टेड हिट करण्याचा प्रयत्न, परंतु ऑन द कार्पेट काऊ कॉर्नरला चेंडू ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक गडबडला आणि तदनंतर रन्स आल्या 2 धावेने धावसंख्या स्कोरकार्डवरती पाहायला मिळतील 10 ऑन दी बोर्ड. दुहेरी अंकात डबल फिगरमध्ये रन्स आपण पाहतोय 10. तेंडुलकर शतकांचं शतक ज्यांनी क्रिकेटमध्ये झलकावलं, भारतरत्न पुरस्कार सन्मानित हा खेळाडू, अर्थातच गॉड ऑफ क्रिकेट, खरं तर क्रिकेटचे भगवान सचिन रमेश तेंडुलकर यांचा जर्सी क्रमांक 10 स्कोरकार्डवरती जरूर आपण पाहतोय. सन्माननीय वैकुंठ दादा पाटील दादांची उपस्थिती, गाड्यांचा ताफा या मैदानाच्या दिशेने होत असताना खरं तर आपल्याला पाहायला मिळेल. या स्पर्धेचे खरं तर मुख्य आयोजक ज्यांनी खरं तर या स्पर्धासाठी भरीव योगदान दिलंय असे सन्माननीय वैकुंठदादा पाटील यांची उपस्थिती. चांगला फटका डीप एक्स्ट्रा कव्हरला सिंगल कंप्लीट सेकंडचा कॉल. घाई करावी लागेल राहुलला. फेकी खराब पाहायला मिळाली, चेंडू पोहोचलाच नाहीये कीपर पर्यंत. रन्स आल्या 2 या धावेने धावसंख्या स्कोरकार्डवरती जरूर पाहायला मिळतात 12 ऑन दी बोर्ड. 12 रन्स. युवराज सिंग खरं तर भारतीय संघाचा मधल्या फलीतील विस्फोटक खेळाडू युवराज सिंग यांचा जर्सी क्रमांक 12 स्कोरकार्डवरती जरूर आपण पाहतोय. सन्माननीय धैर्यशील दादा पाटील दादांची उपस्थिती आपण पाहतोय. चला सामना थांबवायचा आहे प्लीज. आपल्या परिसरातील दमदार नेते सन्माननीय धैर्यशील दादा पाटील यांचं या ठिकाणी या स्पर्धेमध्ये शुभ आगमन होत असताना आपण जरूर पाहतोय. राज्यसभा खासदार सन्माननीय धैर्यशील दादा पाटील आणि दादांचे सर्व खंदे समर्थक खरं तर त्यांची उपस्थिती या स्पर्धेमध्ये होत असताना जरूर आपण पाहतो. एकदा जोरदार टाळ्या उद्या. खरं तर सन्माननीय धैर्यशील दादा पाटील साहेबांची उपस्थिती या स्पर्धेमध्ये होत असताना खरं तर आपण पाहतोय आणि त्यांच्या सोबत खरं तर या परिसरातील अनेक दिग्गज हस्ती खरं तर त्यांची उपस्थिती देखील या स्पर्धेमध्ये होत असताना आपण जरूर पाहतोय. खरं तर उपस्थित राहिलेल्या सर्व अतिथी पाहुण्यांचं आपण करूया हार्दिक हार्दिक स्वागत. तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके नेते सन्माननीय धैर्यशील दादा पाटील, एकदा जोरदार टाळ्या उद्या दादांसाठी. दादांची उपस्थिती खरं तर या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. खारेपाट विभागावरती ज्यांचं विशेष प्रेम राहिलंय, या विभागासाठी अनेक विकास कामं ज्यांच्या माध्यमातून आपण होत असताना पाहतोय. सन्माननीय खासदार आदरणीय धैर्यशील दादा पाटील दादांची उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपण पाहतो आणि त्यांच्या सोबत त्यांचे सर्व शिलेदार यांचं देखील या ठिकाणी प्रथमतः आपण शब्द सुमनाने स्वागत करूया. आणि दादा मॅच खारेपाट विभागातील 2 संघ आहेत, नार्वेल बेडी आणि एका बाजूला भाल, अशी लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सुपर 6 मधील खरं तर हे 2 संघ. व्हाईट बॉलचा इशारा या ठिकाणी आलाय. धावसंख्या स्कोरकार्डवरती जरूर आपण पाहतोय 13 रन्स स्कोरकार्डवरती जरूर पाहायला मिळतात. अंतिम षटकातील 2 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. गोलंदाज आपण पाहतोय सत्य विजय, हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज असेल. ओ फटका फसलाय, क्षेत्ररक्षक पोहोचेल का चेंडू पर्यंत? सेफली लँडिंग, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडलाय. रन्स आल्या 2. आता तिसऱ्यासाठी प्रयत्न पाहायला मिळतोय. खराब क्षेत्ररक्षण. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये? जिकडे 2 रन्स होत्या तिकडे मात्र आता एकूण 3 रन्स आल्यात
आणि चौथ्या रनसाठी खेळाडू मात्र बाद होईल राहुल. आणि या 3 धावांच्या मदतीने धावसंख्या आपण स्कोर कार्ड वरती जरूर पाहतोय 16 रन्स. पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर एक चेंडू बाकी असेल, क्षमा असावी. अंतिम चेंडूचा खेळ या ठिकाणी जरूर बाकी आहे. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय 16. मैदानाच्या आतमध्ये खारेपाट विभागातील 2 दमदार संघ, मैदानाच्या आतमध्ये सुपर 6 मधली ही लढत. विजेता संघ सुपर 3 मध्ये क्वालिफाय होणार आहे. एका बाजूला साईनाथ नार्वेलबेडी सन्माननीय दत्ता सरांचा संघ आणि दुसऱ्या बाजूला जर का आपण विचार केला तर 90च्या दशकामध्ये ज्याने अक्षरशः हाहाकार माजवला होता असा हा संघ अर्थातच यशस्वी भाल. ही लढाई, हे बॅटल, हे संघर्ष मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय. अंतिम चेंडूचा खेळ या ठिकाणी जरूर बाकी असेल. पहिल्या सत्रातील शेवटचा चेंडूचा खेळ बाकी आहे. लास्ट बॉल षटकातील हा शेवटचा चेंडू असेल. पहिल्या सत्रातील हा शेवटचा चेंडू आपण पाहतोय. ओ लॉफ्टेड इट डीप एक्स्ट्रा कव्हरला, वन बाउन्स इनटू द डिफेन्स. चेंडू मात्र निघालाय सीमा पार. एंड इज वेल, शेवट गोड केलाय. जो फलंदाज आपण पाहिला अर्थातच सुशांत म्हात्रे आला, चौकार घेऊन आलाय. पहिल्या इनिंगचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. रन्स आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती 20 ऑन दी बोर्ड. 20 रन्स स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. आणि आता विजयासाठी टार्गेट सेट केलंय साईनाथ नार्वेलबेडी संघाला. आता विजयासाठी रन्स करायचे आहेत 21. खर तर आपण विशेष सन्मानाकडे बोलतोय. सन्माननीय खर तर दादांची उपस्थिती आपण या स्पर्धेमध्ये जरूर आपण पाहतोय. खर तर हा सामना होऊ द्या, हरकत नाहीये. खर तर इनिंग ब्रेक मध्ये आपण चला सर, नेक्स्ट मॅचचा कॉल इथे मात्र दिला जाईल. मी विनंती करेन अशर्वी अँड पिहू 11 मंगलमूर्ती काळुंद्रे आणि मोरिया 11 पलसपे टॉससाठी दोन्ही कॅप्टन इथे मात्र यायचं आहे. तुम्ही पाहताय गावदेवी दीव गावदेवी चषक 2026 दोन्ही कॅप्टन विनंती करेन की या टॉससाठी वेळ नाहीये आणि अंतिम दिवस आणि अंतिम दिवसामध्ये दोन्ही कॅप्टन दादांच्या आपण सन्मानाकडे बोलूया. खर तर दादांचं मनोगत तुम्हा आम्हा सर्वांना ऐकायचं आहे, त्यामुळे आपण सन्मानाकडे बोलतोय. सन्माननीय धैर्यशील दादा पाटील दादांचं खर तर विशेष सन्मान या स्पर्धेचे खर तर सत्कार मूर्ती एकदा जोरदार टाळ्या होत्या. दादांचा विशेष सन्मान या स्पर्धेमध्ये करतोय. मी संदेश म्हात्रे यांना विनंती करेल त्यांच्या शुभ हस्ते आपण सन्माननीय खासदार आदरणीय धैर्यशील दादा पाटील खर तर साहेबांच्या सन्मानाकडे आपण बोलतोय. खारेपाट विभागावरती ज्यांचं विशेष प्रेम राहिलंय, या विभागामध्ये खर तर दादांच्या माध्यमातून अनेक विकास कामं आपण पाहतोय. असे तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके नेते अर्थातच सन्माननीय धैर्यशील दादा पाटील दादांचा विशेष सन्मान या स्पर्धेमध्ये आपण घेतोय. वस्त्र अलंकार, प्रेमाचं प्रतीक गुलाब पुष्प या स्पर्धेची आठवण भेट सन्मान चिन्ह देऊन दादांचा विशेष सन्मान आपण या स्पर्धेमध्ये जरूर करतोय. तर दादांसोबत उपस्थित राहिलेल्या सर्व मान्यवरांचं देखील या ठिकाणी आपण सन्मान घेणार आहोत. परंतु या ठिकाणी आपण दादांच्या सन्मानाकडे बोलतो आणि मी साहेबांना विनंती करेल की साहेब आपण उपस्थित खेळाडूंना शुभेच्छा द्याव्यात. आज आपण गावदेवी दीव या मंडळाकडून आपण गावदेवी चषकची या ठिकाणी आयोजन आपण केलेलं आहे आणि या नाईट क्रिकेटच्या अत्यंत चांगल्या आणि दिमागदार अशा सोहळ्याचं आयोजन तुम्ही सर्व मंडळींनी व्यवस्थित केलेलं आहे. मला विवेकनं या ठिकाणी सांगितलं की दादा तुला या ठिकाणी यावं लागेल,
कारण दीव गावानं अगदी मोहनभाईंपासून धैर्यशील पाटलांपर्यंत मनापासून या ठिकाणी आपुलकी दिलेली आहे, या ठिकाणी प्रेम दिलेलं आहे. आणि आज खरं तर गावातली सगळी मंडळी म्हणजे ठाकूरसुद्धा, म्हात्रेसुद्धा आणि अन्यसुद्धा सगळ्या मंडळींनी एकत्रित येऊन हे आयोजन जर केलं असेल तर धैर्यशील पाटील तुला या ठिकाणी यावं लागेल. आणि त्याच्या या सूचनेचा मान म्हणून या ठिकाणी मी आलेलो आहे. आणि मला या गोष्टीचा खरोखर आनंद आहे की पंचायत समितीचा एक चांगला कार्यकर्ता, पंचायत समितीचा सदस्य तुम्ही सर्व मंडळींनी या ठिकाणी निवडून दिलात, चांगला दणक्यात निवडून दिलात. त्याच्यामुळे ज्या पद्धतीनं अगोदर सुद्धा दीव गावाचा जसा आमच्या घरावर थोडी दादागिरी असायची, हे झालं पाहिजे, ती दादागिरी आम्ही भविष्याच्याही काळात आम्हाला मान्य करावी लागेल, हे सुद्धा मी या ठिकाणी सांगतो. आणि म्हणून चांगल्या पद्धतीनं हा मांडलेला खेळ, चांगल्या पद्धतीनं केलेलं तुम्ही समाजकारण, चांगल्या पद्धतीनं केलेलं राजकारण, याला निश्चितपणानं आम्ही सकारात्मक प्रतिसाद देऊ, एवढंच या ठिकाणी मी निश्चितपणानं सांगतो. चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन करून मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल आभार मानतो. सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद साहेब, खूप छान विचार इथे मात्र मांडले गेले. पहिला बॉल, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, छत्रपती शिवाजी महाराज की जय. मी समालोचक रुपेश पाटील, मॅपॉम जनवली, पेन, रायगड. तमाम क्रीडा रसिकांचं करतोय हाय व्होल्टेज ड्रामा हॉट मॅच मध्ये सहर्ष स्वागत. पहिला बॉल वाईड आलाय, सुरुवात झाली आहे. बनवायच्या विजयासाठी मात्र इथे 21 धावा. आणखी एक वाईड बॉल, टाळ्यांचा कडकड 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 सिटांचा आवाज तुम्हाला पाहायला मिळेल. खारेपाटातील समुद्रावरती असणारी दोन गावं, एका बाजूला नारवेलबारी तर दुसऱ्या बाजूला भाल पाहायला मिळते. इथे अफलातून क्रिकेट तुम्हाला इथे मात्र पाहायला मिळेल. नावाची ओळख निर्माण करणारा, ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर नाहीये. बिग विकेट लगा 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 440 व्होल्टचा करंट लगा. नार्वेल बेडी या संघाला बसलाय 440 व्होल्टचा करंट. पाहायला मिळाली दीव गावाचं आयोजन आहे. दीव गावानं मात्र दाखवून दिले दम दसका दम. अफलातून क्रिकेट तुम्हाला इथे मात्र पाहायला मिळते. होय, ज्याच्या जवळ उमेद आहे ना तो कधीच हार मानू शकत नाहीये. तुम्हाला उमेद, इच्छा, शक्ती, ही सगळ्या मात्र गोष्टी ना परिपूर्ण मात्राची निर्मिती करावी लागेल. सचिन सारखा नामांकित खेळाडू जो मात्र विजय पारी खेळणारा खेळाडू ज्याची ओळख राहिली गेली आहे आणि त्यांच्यात मात्र इथून विकेट प्राप्त करण्यामध्ये यशस्वी झाले आहेत गोलंदाज राहुल म्हात्रे या नावाची चर्चा सातत्याने राहिले गेले. एक उत्तम गणेश मूर्तिकार, त्याचबरोबर आपण पाहिलं गेलं आरएस लाईव्हचे सर्वा म्हणून याची सातत्याने ओळख राहिली गेली आहे. फ्रंट लाईन गोलंदाजी करण्यासाठी मात्र याची भाल, अख्खा भालगाव आलाय ना. भालकर कुठे आहेत? आवाज भालकर नाही आहे, हा भालचा आवाज नाही आहे. परत एकदा भालचा आवाज, नार्वेलकर आवाज, भालकर आवाज. यशस्वी आयोजनाचं उत्तम उदाहरण आणि त्याचबरोबर या खारेपाट्याचा आणि पेन तालुक्याचा आवाज म्हणजे ज्यांच्याकडे ओळखलं जाते ते धैर्यशील दादांची उपस्थिती या मुख्य व्यासपीठावरती पाहायला मिळते. आई जिजाऊच्या लेकी मात्र दीव गावाच्या मात्र आमच्या सगळ्याच आई बहिणी मुख्य व्यासपीठावरती उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. संदेश शेठ म्हात्रे, सुदर्शन म्हात्रे आमचे, त्याचबरोबर आमचे स्वप्नील म्हात्रे यांचा दमदार आयोजन पाहायला मिळालं. गॅप शोधून काढली आहे. हो झेल झाला ड्रॉप, मन तयात मर्याद झाईच्या कयात, बॉल चीड फाड आर पार सीमा रेषा पार पार पार. धावपालक्यावरती हो बंगाली बाबा. आता इथून मात्र पाहायला गेलं तर अप्रतिम संगीताचं मात्र वादन होताना पाहायला मिळतंय. फटका चांगला इथून बॅट मधून आला मात्र फलंदाज साई प्रसाद म्हात्रे, अर्थात साई प्लस प्रसाद, साई प्रसाद श्यामकांत म्हात्रे, लेफ्ट हँड बॅट्समन. आणखी क्लास ब्लॉकरचा बॉल इथे मात्र डिफेन्सिव्ह क्रिकेट पाहायला मिळाला. ऑन साइडला ढकलून दिलंय. सिंगलला डबल मध्ये कन्व्हर्ट करण्यामध्ये यशस्वी होतील काय? हो झालेत. पंच कळवत्या 2 धावा पूर्ण झाल्यात.
परंतु फिल्डिंग टीम सागर यांच्याकडे पाहिले जाईल. तिसरे पंतांची मागणी केली जाईल का? बरीचशी चर्चा पण नाहीये. 2 धावा पूर्ण झाल्यात. चांगला खेळ इथे मात्र होताना पाहायला मिळते. काय क्रिकेट रंगला गेलाय. आपलातून आमच्या बरोबर जोडले गेले तर सुद्धा इथून मात्र शरदजी मात्रे वडाव गुणलेखकांच्या भूमिकेमध्ये आज खूप छान इथे मात्र क्रिकेट पाहायला मिळते. समीर मात्रे, समीरजी ठाकूर आमच्या समवेत जोडले गेलेले आहेत. आणि होय, आज फ्रुट्स वाटप त्यांच्याकडनं करण्यात येणार आहे. समीरजी ठाकूर यांचंही मनापासून आभार. मॅच हाय व्होल्टेज, चेंज ऑफ द स्पेस इथे मात्र पाहायला मिळाला. लगा आणखी एक धक्का मात्र बसलाय. साई प्लस प्रसाद, साई प्रसाद श्यामकांत म्हात्रे बॅक टू डगआउट. काय फलंदाजी मात्र इथं करावी लागेल, परंतु गोलंदाजीचं कौतुक इथे मात्र होताना पाहायला मिळतंय. आज शरद दादा पाहायला गेलं तर रमेशजी मात्रे आमचे आदरणीय वडाव ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य, त्यांचंही माजी सदस्य, त्यांचंही इथे आगमन झाले. त्यांनाही मी विनंती करेन की आपण इथे मात्र यायचं आहे. त्याचबरोबर आदरणीय आपण पाहायला गेलं तर संदीपजी ठाकूर साहेब सरपंच वाशी, अमितजी पाटील, स्वप्नीलजी मात्रे, शरद पाटील माजी सरपंच काळेश्री, या सगळ्यांचं शुभागमन मुख्य व्यासपीठावर येताना पाहायला मिळतोय. दिवगावाचे दीव ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच आदरणीय रवींद्र पाटील घोडाबंदर यांचं इथे शुभागमन मात्र पाहायला मिळते. अनेक मान्यवर आपण इथे उपस्थित होताना पाहायला मिळतात. त्यांचं सर्वांचं करूया सहर्ष स्वागत. नरेश दादा आज टीमला सपोर्ट करण्यासाठी आल्यात. पंचक्रोशीतील बरेच प्रेक्षक इथे उपस्थित आहेत, तर एका बाजूला भाल गावातील इथे मात्र प्रेक्षक आपल्याला इथे मात्र पाहायला मिळत आहेत. पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न, इथून मात्र हाईट फॅक्टर मात्र पाहायला मिळाला. आणि इथून पाहायला गेलं तर बॉल आलाय डॉट, व्हाईट बॉल आलाय माफी असावी. आणि इथून धावपलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 9 धावा. विजयासाठी बनवायच्या धाव मात्र 21. 9 धावा धावपलकावरती आल्यात. स्वप्न साकार होईल का? नार्वेल बेडी या गावाचा हा बॉल चांगला आलाय. लाईन लेन चांगली आहे. स्लाइड आउट साइड ऑफ स्टंप डिलिव्हरी. जसं मुंबईच्या रेसकोर्स मध्ये घोड्याने टाच मारावी आणि वेग पकडावा ना, तसा मात्र हा बॉल पाहायला मिळाला ना. म्हणतात ना, टेनिस क्रिकेट गावासाठी, गावाच्या अस्मितेसाठी खेळला जातो ना, पैशासाठी ना स्वतःच्या नावासाठी. टेनिस क्रिकेट खेळला जातो तो गावाच्या नावासाठी. आपल्याला किती लोक ओळखतात ना याला महत्व नाहीये, तर ते आपल्याला का ओळखतात याला महत्व आहे. ओळख निर्माण करणारा हा सामना आहे. जिंकणार कोण आहे? भाल की नार्वेल बेडी? गिरकी घेतली, फिरकी घेतली, मात्र फाईन लेग मध्ये खेळून काढला. 2 क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येताना पाहायला मिळत आहेत. चांगल्या पद्धतीने मात्र क्षेत्ररक्षण तिथे मात्र पाहायला मिळालं. क्रिश आहे तिथे, हुक करायचा होता, फटका फसला तिथे. तोपर्यंत पाहायला गेला तर षटक क्रमांक पहिलं समाप्त झालंय. आणि पहिल्या षटकानंतर धावपलकावरती धावा आल्या 10. आता 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये बनवायचे आहेत त्या विजयासाठी 11 धावा. 6 बॉल मध्ये 11. त्याचबरोबर पाहायला गेलं तर गुरु ग्रामपंचायत सदस्य वडावचे आणि उद्योजक माजी सदस्य आणि उद्योजक आदरणीय रमेश मात्रे शेठ यांचा शुभागमन इथे मात्र होताना पाहायला मिळते. त्यांचं करूया सरचं स्वागत. गजबदलेला व्यासपीठ विवेक दादा, एकच वादा आमचा विवेक दादा. विवेक दादा म्हात्रे हे नाव सातत्याने मात्र चर्चेत राहिले. अगदी सर्वस्व सोडून मात्र अगदी खूप छान लाईफ जी मात्र होती शर्माची ती सोडून मात्र आपल्या गावासाठी त्यांची इथे मात्र उपस्थिती होताना पाहायला मिळते. आमच्या आदरणीय स्वप्नीलजी मात्रे साहेब आमचे देवचे, तेही आपण पाहायला गेलं तर वेल एज्युकेटेड पर्सन. आमचे संदीपजी मात्रे यांचे मोठे योगदान आपल्याला पाहायला मिळते. सुदर्शन मात्रे मास्टर माइंड या आयोजनाचं आपल्याला पाहायला मिळालं आणि एक यशस्वी आयोजन. आणि संदीपजी मात्रे साहेब कुठे आहे? संदीपजी मात्रे साहेब, यस, त्यांचं मोठं योगदान राहिले गेलंय. हा होटेल ड्रामा पाहायला गेलं तर आपण पाहायला गेलं तर विजयासाठी 6 बॉल आणि 11 धावांची गरज आहे. यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती आत्मविश्वास. शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द ज्याच्या अंगी असतो ना, तोच खरा कर्तृत्ववान आहे. तसं पाहायला गेलं तर नार्वेल बेडी पहिली नाईट स्पर्धा खेळताना पाहायला मिळतोय. कदाचित माझं खरं असावं. आणि पहिली नाईट स्पर्धा खेळत असताना मात्र इथून बक्षिसाच पात्र सुपर 6 मध्ये गेला. HSC बाल या संघानं बरेचशा स्पर्धा खेळल्यात. नरेश मात्र बिग फॅन आपल्याला पाहायला मिळतात वाशी भागामध्ये. पुढचा बॉल इथे मात्र पाहायला गेला तर हो चांगला बॉल इथे मात्र हाताला गेला. बॉल आला वाईट. पहिला बॉल पहिल्या षटकातील पहिला बॉल वाईड आला होता. दुसऱ्या षटकातील पहिला बॉल वाईड आलाय. काय घडतोय मैदानामध्ये?
निखिल टेन्शन मध्ये, सागर टेन्शन मध्ये, राहुल टेन्शन मध्ये. HSC बाल म्हटल्यानंतर ही मैत्रीपूर्वक लढत आहे. दोन्ही गावं अगदी बाजूबाजूला आहेत. नार्वेल बेडी आमच्या पंचक्रोशीतील दमदार खेळाडूंची बांधणी असणारा खेळाडू संघ आपल्याला पाहायला मिळतोय. साईबाबांचा आशीर्वाद, त्याचबरोबर पाहायला गेलं तर HSC बाल हनुमंताचा आशीर्वाद, या देवाचा मात्र आशीर्वाद दोन्ही संघ घेऊन मैदानामध्ये पाहायला मिळतात. इथे टाप काढण्याचा प्रयत्न, साईड आउटसाइड ऑफ स्टंप, डिलिव्हरी थोडासा दूरवर ठेवला गेलाय. बॉल आलाय डॉट, आणि इथून मात्र डॉट बॉलनं मात्र थोडासा प्रेशर क्रिएट होताना मात्र पाहायला मिळेल. फलंदाज स्ट्राईकला तुषार मात्र आपल्याला पाहायला मिळतात इथे. आणि महत्वाची मॅच आपल्याला पाहायला गेला तर, आणि त्याचबरोबर तुषार गणेश म्हात्रे या आपण पाहायला गेलं तर परिवाराला एक वेगळं सातत्याने मात्र पाहायला गेलं तर वारसा मिळालाय. शंकर म्हात्रे या नरेश म्हात्रे असतील परिवार पाहायला मिळतो. हा बॉल चांगला पाहायला मिळाला, ताकदीचा वापर केला, टायमिंग प्रॉपर आहे, क्षेत्ररक्षक आणि त्याचबरोबर गोलंदाज बुलबाला आणि बोलबाला. आता सध्याच्या घडीला गोलंदाज मात्र साकारताना पाहायला मिळत आहेत. तुषार वर्तक हे नाव ना लक्षात ठेवा तुम्ही. अगदी पहिल्या दिवसापासून, पहिल्या रात्री मध्ये मात्र या नावाने मात्र डंका पेटवला होता. दिवगावचे माजी सैनिक आदरणीय नितीन ठाकूर साहेबांना आमची विनंती असेल, आपण मुख्य अतिथी मंचकावरती येऊन खरं तर या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. सन्माननीय नितीन ठाकूर साहेब. 4 बॉल आणि दादावांची गरज आहे. समोरच्या दिशेने जरूर खेळला, तिथे मात्र एक धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु नाही होणार आहे. सत्य विजय, सत्या म्हात्रे मैदानाच्या बाहेर येताना मात्र पाहायला मिळतील. फलंदाज बाद, बॅक टू द गाठ. 2 डॉट बॉल जर आले तर 1000 रुपयाचे पारितोषिक हेमंत म्हात्रे आमच्या आदरणीय यांच्याकडनं मात्र आलेले आहेत. गोलंदाजांसाठी आपण पाहायला गेलात तर बोल घेतला तर 1111 रुपये, परंतु आयोजकांनी आम्हाला काल सांगितलेलं आहे कॅश अगोदर जमा केली जाईल आणि त्यांच्यानंतर एकदाच अनाउन्समेंट केली जाईल. बक्षीस वारंवार इथून अनाउन्समेंट केली जाणार नाही. थँक्यू. खरं तर आपण एक आणखीन विशेष सन्मानाकडे बोलतोय. सन्माननीय वरवणे गावचे उपसरपंच आदरणीय तुकाराम गायकर साहेबांच्या विशेष सन्मानाकडे आपण बोलतोय. मी दत्ता म्हात्रे यांना विनंती करेल, त्यांच्या शुभ हस्ते आपण या सन्मानाकडे जाऊया. अतिथी मंचकावरती वरवणे गावाचे विद्यमान उपसरपंच सन्माननीय तुकाराम गायकर यांचा विशेष सन्मान या ठिकाणी जरूर होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. मी स्वप्नील यांना विनंती करेल, सागर म्हात्रे आपण यायचं आहे, त्यांच्या शुभ हस्ते आपण या सन्मानाकडे बोलतोय. यानंतर आपल्याला आमची रियांश सनी म्हात्रे अनेक स्पर्धांमध्ये आम्हाला भेटत असतात, त्यांचा पोहड ऐकायला मिळाला. आणखी एक चांगला बॉल इथे मात्र पाहायला मिळाला. डॉट बॉल आलाय. प्रथमेश म्हात्रे आपल्याला पाहायला गेलं तर यावर्षी खूप टच मध्ये असणारे खेळाडू, परंतु सध्याच्या घडीला मात्र बोलबाला पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी झाली आहे ना. तुषार वर्तक आता 2 बॉल आणि 9 धावांची गरज आहे. षटकार, एक षटकार, एक चौकार. भालकरांचा आवाज ऐकूया. गणपती बाप्पा. खर तर भाल गावाची ताकद आहे, परंतु जसे चौकार षटकार येतील खर तर नार्वेल बेडीचा देखील आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. षटकार चौकार आला तर, परंतु इथून दांडी 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 गुल. आता विजयाच्या अगदीच जवळ डॉलर यांच्याकडनं मात्र 500 रुपयाचे पारितोषिक आलेले आमच्या भालगावचे. या मात्र विकेटसाठी विजयासाठी आणि आमचे भरत शेठ म्हात्रे भाल यांच्याकडनं 1111 रुपये विजय संघ झाला तर येणार आहे. आणि 1000 रुपयाचे पारितोषिक हेमंत म्हात्रे यांच्याकडनं मात्र येणार आहेत, आलेले आहेत. आपण पाहायला गेले तर आता 1 बॉल आणि विजयासाठी 9 धावांची गरज आहे. थोडे स्वप्न घेतले होते परमेश पाटील. आपण सर पाहायला गेलात ना, नार्वेल बेडी भरपूर सारे स्वप्न आज घेऊन मैदानामध्ये जरूर आले होते, परंतु इथून बाल संघानं इथून प्रथमतः बॅटिंग करत असताना बनवले होते 20 धावा आणि इथून 21 धावा बनवत असताना मात्र संघ थोडासा मात्र इथून बॅकफुटला जाताना पाहायला मिळतोय. काही जादूही मात्र इथून खेळ पाहायला मिळेल का. परंतु मैदानाच्या आतमध्ये ज्यांचा आवाज 4 दिवस या स्पर्धेमध्ये ऐकत आहात, दत्ता म्हात्रे इथे मात्र येईन होताना पाहायला मिळतात. चला सागर प्लीज असं वेळ घेऊ नका. 1 बॉल 9ची गरज आहे आम्हाला. जो आज रात्री 14 सामने मात्र उरकायचे आहेत, त्यामुळे आम्ही प्रत्येकाच्या मागे लागणार आहोत.
आणि मैदानामध्ये जायचं नाही, लगेच आम्हाला मॅच चालू करायची आहे. भालगाव चला जाऊ शकता. येस 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 जाऊ शकताय. तुमचं गाणंही वाजलं जाईल. जो जिंकेल त्याच्यासाठी मात्र सेलिब्रेशन करण्याची मुभा आहे. हा पेकला बाल, सामना जिंकलाय. सुपर 3 मध्ये मात्र प्रवेश केलाय. दम दाखवलाय. विकेटवरती जाऊ नका, विकेटवरती नाचू नका, विकेटवरती नाचू. आपण गाणी ऐकणार आहोत. तत्पूर्वी साहेबांच्या शुभ